आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। अहिल्यादेवींचा लोकोपयोगी वारसा जपणे हीच तरुणांची खरी जबाबदारी, कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांचे प्रतिपादन। अहिल्यादेवी शिक्षण संस्थेचा त्रिशताब्दी जयंती सोहळा उत्साहात। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी असून पर्यावरण, लोककल्याण आणि संस्कृती जपण्याचा संदेश देणारे आहे। त्यांनी उभारलेला लोकोपयोगी वारसा जपणे हे आजच्या तरुण पिढीचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांनी केले। महाराणी अहिल्यादेवी होळकर एज्युकेशन सोसायटी सांगली यांच्या वतीने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती सोहळा व माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, उपमहापौर गजानन मगदुम, डॉक्टर अभिमन्यू टकले, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य RS चोपडे, माजी महापौर नितीन सावगावे, नगरसेवक विष्णू माने, दयानंद खोत, डॉक्टर दिलीप पटवर्धन, उद्योजक पांडुरंग रुपनर, AM वाघमोडे, सचिव SA पाटील, खजिनदार संपतराव अनुसे, DA वाघमोडे, BP सरगर, प्रशांत स्वामी, प्रवीण स्वामी, डॉक्टर मानसी सोनवलकर, संचालक लुनेश विरकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर महानवर पुढे म्हणाले की अहिल्यादेवींनी 300 वर्षापूर्वी पालखी मार्गावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली होती। त्यांनी विहिरी, घाट आणि बारवा बांधून पशुपक्षी व मानवासाठी पाण्याची उत्तम व्यवस्था केली। आज पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला असून वाढते तापमान मानवजातीसाठी धोक्याची घंटा आहे। त्यामुळे प्रत्येक तरुणाने किमान एक तरी झाड लावण्याचा संकल्प करणे गरजेचे आहे। तरुण पिढी पाश्चात्य संस्कृतीकडे झुकत असून मोबाईल आणि तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे सामाजिक मूल्ये कमी होत असल्याच्या खंतही त्यांनी व्यक्त केली। तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या कार्यासाठी व्हायला हवा। आई, वडील आणि गुरुजनांचा सन्मान करणारी पिढीच समाजाला योग्य दिशा देऊ शकते, असेही ते म्हणाले। माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा अटकेपार नेण्याचे कार्य मल्हारराव होळकर यांनी केल्याचे सांगत होळकरांच्या पराक्रमाचा अभिमान तरुणांनी बाळगावा, असे आवाहन केले। संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य RS चोपडे सर यांनी संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला। कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन नामवंत निवेदक आकाश पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन DA वाघमोडे यांनी मांडले। या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा तसेच सुमारे 40 गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला संस्थेच्या सर्व शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।